ओबीसी आरक्षण के खिलाफ याचिका दायर। ऐसी में कुछ सवाल है, जानने के लिए सुनिए समाचार। ओबीसी आरक्षण के खिलाफ याचिका दायर। याचिका पर बॉम्बे हाई कोर्ट में सुनवाई हुई। 7 फरवरी को चीफ जस्टिस की कोर्ट में सुनवाई है। याचिका बाला साहेब सराटे, प्रशांत भोसले और शिवाजी कापठेकर ने दायर की है। याचिका में दावा किया गया है कि ओबीसी आरक्षण अवैध है। याचिका में आरोप लगाया गया है कि ओबीसी को प्रतिशत से अधिक आरक्षण दिया गया और राज्य पिछड़ा वर्ग आयोग का गठन किए बिना आरक्षण दिया गया। इस याचिका के खिलाफ समता परिषद ने हस्तक्षेप याचिका दायर की है। इस बात पर आपत्ति जताई गई है कि आरक्षण के संबंध में फैसला केवल संसद और राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग ही कर सकता है। वरिष्ठ राजकीय अधिवक्ता वीरेंद्र सराफ ने सरकार का पक्ष रखा। हा विरोध होता। हो, आज आमचा जो विरोध आहे ह्याच्या फक्त एकच फोरम आहे हे डिसाईड करण्यासाठी, जे आहे हायकोर्ट। कारण PIL मध्ये जे ज्युरिस्डिक्शन आहे की जर शासन कुठली जरी चुकीचं रिझर्वेशन कुठली घडामोडी चुकीची करत असेल, व्यवसाय जी लीगल मेथड सोडून इलिगल पद्धतीने कुठलेही जर कार्य करत असेल ते थांबवण्याचा अधिकार फक्त हायकोर्टाकडे आहे। 7 फेब्रुवारीला आम्हाला हे अपेक्षित आहे की सगळे ही हिअरिंग सुरू होणार, सगळ्यांचे रिप्लाय दाखल झालेले असतील, म्हणून ही अडजॉर्न करायची संधी पुन्हा शासनाला मिळणार नाही। शासन जे ह्या विषय टाळोटाळ करतोय, मागचे 5-6 वर्ष जो हा विषय टाळतोय, त्यांना पुन्हा टाळायला ही संधी मिळणार नाही। आणि आमचं हिअरिंग जे आम्हाला हवं होतं ते आमचं हिअरिंग सुरू होणार 7 फेब्रुवारी पासून। आमचा एक आक्षेप तोही आहे की तुम्ही एक कास्ट उचलली, आरक्षणात घातली आणि दुसरी कास्ट बाहेर ठेवली, याला काही लॉजिक नाही आहे। आम्ही कास्टलेस सोसायटीच्या कडे गेलो पाहिजे असं घटनेचं तत्व आहे आणि या माझ्या रिझर्वेशन पिटिशनमध्ये ते पण एक फेअर आहे की कास्टलेस सोसायटीकडे जाण्यासाठी तुम्ही रिझर्वेशन हे क्लास वाईज करा, कास्ट वाईज करू नका। तुम्ही कास्टच्या बेसिसवर रिझर्वेशन दिल्यामुळे आता काय होतं की तुमची कास्ट व्हॅलिडिटी चेक होते आणि कास्ट व्हॅलिडिटीमध्ये जर काना मात्रा चुकला तरी तुम्ही काय बघणार, रेकॉर्ड बघणार, पण ते गावामध्ये कसा राहतो, त्याला आरक्षणाची गरज आहे का वगैरे हे बघत नाही तुम्ही। त्याच्या आरक्षणाची गरज तुम्ही जमिनीवर तपासत नाही तर पेपरवर त्याची कास्ट कोणती लिहिलेली याच्यावरून तपासता। आपल्याकडे मुळातच 70 पूर्वी जाती लिहिण्याचा अधिकार काही लोकांना नव्हता, कारण अशिक्षित होते। सरकार दरबारी काय लिहिलेलं आहे त्याच्यात कोण क्लर्क कशा जाती लिहायचं हे काही त्या व्यक्तीचा दोष नसतो आणि जात कशासाठी व्हॅलिडिटी पाहिजे, मुळामध्ये क्लास व्हॅलिडिटी चेक करा ना तुम्ही। जर रिझर्वेशन मध्ये क्लासेस असतात तर रिझर्वेशन इज फॉर बॅकवर्ड क्लास 16(4) नुसार आणि फॉर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस फॉर 15(4) नुसार, तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी का तपासता? हाही मूलभूत प्रश्न आम्ही कोर्टासमोर या ठिकाणी नमूद केलेला आहे। तुमच्या वेगवेगळ्या 8 याचिका आहेत, त्याच्यामध्ये तुमची एक नाही, आम्ही स्टेसाठी त्या दिवशी जेव्हा आम्ही 19 फेब्रुवारी 2018ला जेव्हा हे पिटिशन केलं होतं, साधारण 21 जानेवारी 2019ला त्याची पहिली सुनावणी झाली, त्या दिवशी आम्ही स्टेसाठी अर्ज केलेला होता, आग्रह धरलेला होता। आता आमचं पिटिशन हे 5 वर्षापूर्वीचं आहे, त्यामुळे आज स्टेपेक्षा जर हिअरिंग होतीये 1 महिन्याभराच्या आत तर आम्हाला त्याचं जास्ती फॉलो करणं आवश्यक आहे। शेवटी कोर्टाचं ऐकावं लागतं। स्टे करून आज काही कोणाचं आज आम्ही असं कोणाचं बेनिफिट थांबवू इच्छित नाही। हिअरिंग नंतर थांबेलच ना, आता महिनाभर म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही। 7 फेब्रुवारीला आम्ही कोर्टासमोर सगळे पुरावे सादर करू आणि तुम्हाला एक सांगतो की स्टेटकडे असं कोणतंही डॉक्युमेंट त्यांनी सादर केलेलं नाही आहे त्यांच्या अफिडेव्हिट बरोबर की ज्याच्यानुसार त्यांची ऍक्शन बरोबर असावी। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कोणाचंही मागासलेपण किंवा इनॲडिक्वेसी तपासलेली नाही आणि निर्णय सुद्धा झालेला नाही। तुम्हाला सांगतो आता की वाणी जातीचं आरक्षण सुरू आहे पण त्याचं डिसिजन कधीच झालेलं नाही। अशा अनेक जातींचं आपण सांगू शकतो, त्यामुळे हे सगळं कोर्टासमोर आता 1 बाय 1 आम्ही मांडणार आहोत। काय झालं आज कोर्टापुढे मॅटर निघालं आणि कोर्टाला आम्ही तक्रार केली की मागच्या तारखेला जे कोर्टाने निर्देशन दिलेले शासनाला की रिप्लाय फाईल करावा, बॅकवर्ड कमिशनला निर्देशन दिलेले रिप्लाय फाईल करायला, ते काय पूर्ण झालेले नव्हते। म्हणून ॲज अ लास्ट चान्स म्हणून कोर्टाने त्यांना अजून एक संधी दिली आहे
की सगळ्यांना सर्व्हिस करायला, पण सगळ्यांना सर्व्हिस काही पिटिशन्समध्ये रिप्लाय फाईल केले, काही पिटिशन्समध्ये रिप्लाय नाही फाईल केले. बॅकवर्ड कमिशननी पण सगळ्या पिटिशन्समध्ये रिप्लाय दाखल केलेले नव्हते. म्हणून एक शेवटची संधी दिली आहे 2 आठवड्याची, की त्यांना सगळा हा जो कागदपत्र व्यवहार आहे पूर्ण करून द्यायला, सगळ्यांना सर्व्हिस करायला. त्याच्यावर जर आम्हाला रिजॉइंडर करायचं असेल तर त्याची अजून एक संधी दिली आहे आणि 7 तारखेला पुढची तारीख दिली आहे. आम्ही कोर्टाला अशी मागणी केली की 7 तारखेला आम्हाला हिअरिंग इनिशिएट सुरू करायची, कारण ह्याच्यावरती काहीतरी निर्णय व्हायला खूप गरजेचं आहे. तर कोर्टाने हे आश्वासन दिलं आहे की 7 फेब्रुवारीला ही हिअरिंग सुरू होणार आहे आणि त्याच्यावरती ते मग कन्क्लुजनला घेता येईल. जोरदार खरा जन्म